मित्रांनो, बाईक लव्हर्ससाठी एक खूप मोठी अपडेट आली आहे. एसडीने आपल्या नवीन स्क्रॅम्बलर बाईक भारतात लॉन्च केली आहे. आधीच्या स्क्रॅम्बलर बाईकचं हे नवीन 2026 मॉडेल आहे. सिटीमध्ये स्मूथ रायडिंग आणि विकेंड्सला ऑफ रोडिंग करण्यासाठी परफेक्ट अशी ही बाईक असल्याचं कंपनीनं म्हणलंय. सो जुन्या स्क्रॅम्बलरच्या तुलनेत ही नवीन गाडी कशी आहे, काय काय चेंजेस आहेत, मायलेज किती आहे, किंमत किती आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सुरुवात करूया किमतीपासून. नवीन स्क्रॅम्बलरची किंमत सुरू होते 1,99,000 रुपयापासून. ही दिल्लीतली एक शोरूम किंमत आहे. विशेष म्हणजे आधीच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन मॉडेलची किंमत फक्त 5,000 रुपयांनी वाढवली आहे आणि गाडीमध्ये बदल मात्र खूप जास्त दिलेत. 4 कलर ऑप्शन्स मिळतात. रंगानुसार देखील किंमत वेगवेगळी आहे. लिगसी ब्लॅक, ओजी येलो, रोग रेड आणि रॅली ब्लू असे 4 कलर ऑप्शन आहेत. यातला रॅली ब्लू सगळ्यात महाग आहे, ज्याची एक शोरूम किंमत 2,10,000 रुपये बसते. एकूण गाडीची ऑन रोड प्राइस साधारणपणे 2,25,000 किंवा 2,35,000 पर्यंत जाईल. या किमतीत तुम्हाला काय काय दिलंय ते बघूया. सुरुवात करूया इंजिन पासून. 2026च्या मॉडेलमध्ये या गाडीत एक पूर्णपणे नवीन इंजिन दिलंय. एसडीने या इंजिनचं नाव कातार असं ठेवलंय. हे 334 सीसी लिक्विड कूल्ड सिंगल सिलेंडर DOHC इंजिन आहे. 30 PS पॉवर आणि 30 NM टॉर्क देतं. पॉवर आणि टॉर्क दोन्हीही आधीच्या मॉडेलपेक्षा जास्त आहे. 6 स्पीड गिअरबॉक्स मिळतोय. एकदम स्मूथ आणि रिफाइंड असं फील हे इंजिन देतं. एसडीने या गाडीसाठी स्वतःचा एक फॉर्म्युला दिलाय, 30-30-30. म्हणजे 30 BHP, 30 NM आणि 30 किलोमीटर प्रति लिटर. म्हणजे मायलेज देखील यात सांगितलंय. 30 किलोमीटर मायलेजचा कंपनीने क्लेम केला असला तरी सिटीमध्ये रिअल वर्ल्ड मायलेज कदाचित 25 बसेल. हायवेवर मात्र 28 ते 30 किलोमीटर मिळू शकतं. 13 लिटरची टँक कॅपॅसिटी मिळते. म्हणजे एकदा टाकी फुल केली की 350 ते 400 किलोमीटर आरामात जाऊ शकतो. डिझाईनचं तर कायच बोलायचं. एसडीने खरंच गाडीच्या डिझाईनवर चांगली मेहनत घेतली आहे. नवीन गाडीमध्ये 69 हा नंबर ग्राफिक्स दिसतोय, जो कंपनीच्या 1969च्या ऑफ रोडिंग इतिहासाचा रेफरन्स म्हणून दिलाय. नवीन ओव्हल शेप मधला साइड पॅनल, रिडिझाईन केलेला टँक, सिंगल एक्झॉस्ट सेटअप आणि हॉरिझॉन्टल रेडिएटर या सगळ्यामुळे गाडीला एकदम नवीन आणि फ्रेश लुक येतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडीचं वजन फक्त 174 किलो एवढं आहे. आधीच्या स्क्रॅम्बलरपेक्षा तब्बल 8 किलो कमी हे वजन आहे. त्यामुळे आता ही गाडी भारतातली सगळ्यात हलकी 350cc स्क्रॅम्बलर ठरली आहे. कमी वजन असल्यामुळे सिटीमध्ये, ट्रॅफिकमध्ये गाडी चालवायला, मॅनेज करायला एकदम कम्फर्टेबल वाटतं. सस्पेन्शनमध्ये पुढे टेलिस्कोपिक फोक दिलाय. मागे ट्विन शॉक अब्झॉर्बर्स आहेत. यामध्ये 5 स्टेप ऍडजस्टिबिलिटी देखील देण्यात आली आहे. 200 mm एवढा मोठा ग्राउंड क्लिअरन्स आहे. अर्थात ऑफ रोडिंग बाईकला तेवढा अपेक्षितच आहे. फीचर्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर एसडीने या किमतीच्या मानाने भरपूर फीचर्स दिले. 3 रायडिंग मोड्स मिळतात, रोड, ऑफ रोड आणि रेन. म्हणजे तुम्ही गाडी शहरात चालवताय, गावात चालवताय किंवा पावसात चालवताय, त्यानुसार गाडी सेट होते. ड्युअल चॅनल एबीएस मिळतो आणि त्यातही मागचा एबीएस स्विचेबल आहे. म्हणजे ऑफ रोड जात असाल तर रिअर एबीएस तुम्ही बंद करू शकता. USB टाइप सी चार्जिंग पोर्ट आहे. ब्रेकिंगसाठी दोन्ही डिस्क ब्रेक आहेत. पुढचं चाक 19 इंच मोठं आणि मागचं स्पोक व्हील 17 इंचांचं आहे. 813 mm सीट हाईट आहे. सो डिसेंट अशी हाईट आहे. आता मूळ मुद्दा, आपल्याकडे चालवायला ही कशी आहे. तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल तर ही गाडी आधीच्या मॉडेलपेक्षा खूपच चांगली आहे. कमी वजनामुळे ट्रॅफिकमध्ये मॅनेज करायला सोपी आहे. उंच सीटमुळे ट्रॅफिकमध्ये व्हिजिबिलिटी चांगली मिळते. इंजिनचा टॉर्क चांगला आहे, सो सारखं सारखं थांबणं खूप त्रासदायक वाटत नाही. रायडिंग मोड्स ही चांगले आहेत, सो तुम्ही वीकडेजला शहरात ऑफिसला ये जा करण्यासाठी आणि विकेंड्सला लॉंग राईडला जाण्यासाठी ही गाडी आरामात वापरू शकता. सो तुम्ही जर 22 ते 40 वयाचे असाल, तुम्हाला बुलेटपेक्षा वेगळं काही हवं असेल आणि तुमचं बजेट 2.5 लाखांपर्यंत असेल तर तुम्ही ही गाडी नक्कीच घेऊ शकता. अर्थात ही ऑफ रोडिंगसाठी चांगली गाडी असली तरी ती पूर्णपणे हार्डकोर ऑफ रोडिंग किंवा लॉंग टूरसाठी बनलेली नाहीये, हे देखील लक्षात घ्या. सो त्यासाठी तुम्हाला गाडी घ्यायची असेल तर इतर ऑप्शन्स बघू शकता. बाकी याच प्राइस रेंज आणि पॉवर सेगमेंटमध्ये तुम्ही आणखी काही ऑप्शन्स बघू शकता. पहिला पर्याय आहे रॉयल एनफील्डची स्क्रॅम 440. किंमत 2.5 लाखांपर्यंतच जाते. इंजिन जास्त मोठं 440 सीसीचं आहे, जे अधिक रिफाइंड आणि स्मूथ आहे. बिल्ड क्वालिटी आणि आफ्टर सेल सर्व्हिस बाबत तर शंकाच नाही. मायलेज ही जास्त आहे. बाकी फीचर्स मात्र स्क्रॅम्बलरच्या तुलनेत जरा कमी आहेत. दुसरा ऑप्शन म्हणजे ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X. किंमत थोडी जास्त आहे, साधारणपणे 2.5 लाखांपर्यंत जाते, पण बिल्ड क्वालिटी वगैरेच्या बाबतीत बेस्ट आहे. तिसरा ऑप्शन म्हणजे होंडा CB 350 RS. या बाईकचा लुक स्क्रॅम्बलर टाईपमध्ये नाहीये, थोडा वेगळा आहे, पण किंमत आणि इंजिन पॉवर सारखीच आहे. होंडाचं मायलेज आणि सर्व्हिस नेटवर्क ही चांगलं असतं, सो हा देखील एक पर्याय तुम्ही बघू शकता. बाकी मित्रांनो, एसडीच्या नव्या स्क्रॅम्बलर बद्दल तुम्हाला काय वाटतं? ही गाडी व्हॅल्यू फॉर मनी वाटते का? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.